या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहेत। तर शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या या निर्णयाचं रोहित पवारांनी स्वागत केलं। इकडे राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज सभागृहात निवेदन सादर केलंय। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। विरोधक भ्रमत असून ते संभ्रमितही असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। तर विरोधकांनी केलेल्या टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचाही त्यांनी समाचार घेतलाय। दावोस दौऱ्यावर झालेल्या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं। तसंच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना कायमस्वरूपी नोकरीचा आमिष देणाऱ्या मंत्र्यांचीही मुख्यमंत्र्यांनी कानउघडणी केली। युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही, किंवा ती काही क्लिप आहे ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। तर मराठी भाषेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया।